Hello, good morning everyone and welcome you all in once again टार्गेट अकॅडमी नाशिक. आणि यामध्ये आजचा आपला जो सेक्शन होणार आहे तो होणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा. मग आपण हा इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, यामध्ये आपण फिजिक्स मध्ये काय स्टडी करत असतो, या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा स्टडी केल्यामुळे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय नवीन चेंजेस आपल्याला समजणार आहेत, हा सर्व स्टडी जो आहे आपण डिटेलमध्ये या लेसन मध्ये आपण करणार आहोत. मग आपला हा इलेक्ट्रोस्टॅटिक हा लेसन जो आहे असं कन्सिडर केलं जातं की आपल्या 11th आणि 12th फिजिक्स मधला वन ऑफ द डिफिकल्ट टॉपिक आहे. मग आपण आपल्या ह्या सेक्शन मध्ये ट्राय करणार आहोत की हा जो इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो आतापर्यंत त्याचं इम्प्रेशन जे थोडंफार डिफिकल्ट आहे त्याला आपण ट्राय करणार आहोत की यामधले सर्व डेरिव्हेशन्स इक्वेशन जे आहेत आपण सोप्या पद्धतीने कसे लिहिणार आहोत, सो दॅट स्टुडंटच्या मनामध्ये ह्या लेसन बद्दलची जी भीती आहे ती भीती आपण कमी करण्याचा ट्राय करणार आहोत आजच्या आपल्या ह्या सेक्शन मध्ये. सो आपण लेसन बघतो आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता तुम्ही सर्वजण जर सायन्सचे स्टुडंट जर असाल आणि आता हे आपलं 12th स्टँडर्डचं लेक्चर आहे इलेक्ट्रोस्टॅटिकचं, तर तुम्ही ऑलरेडी 11th स्टँडर्डला इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचा एक लेसन आपण ऑलरेडी स्टडी केलेला असेल. मग तो 11th स्टँडर्डचा इलेक्ट्रोस्टॅटिक आणि 12th स्टँडर्डचा इलेक्ट्रोस्टॅटिक या दोन्ही लेसन मध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत, किंवा आता 12th स्टँडर्डला आलो त्यामुळे आपण नव्याने आणखी काय इन्फॉर्मेशन यामध्ये स्टडी करणार आहोत हे सर्व आपण एकदा डिस्कस करूया. सो जसं सर्वांना माहिती असेल की प्रत्येक सब्जेक्ट जो असतो त्या सब्जेक्ट मध्ये पुन्हा एकदा छोट्या छोट्याशा ब्रांचेस असतात. असाच आपला फिजिक्स सब्जेक्ट जो आहे त्यामध्ये आणखी एक छोटीशी ब्रांच आहे इलेक्ट्रोस्टॅटिक नावाने. मग आता ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण स्टडी कशाचा करतो, तर आपला हा इलेक्ट्रोस्टॅटिक जो वर्ड जो आहे याला आपण स्प्लिट करूया. याला आपण दोन वर्ड मध्ये स्प्लिट करूया. त्यापैकी पहिला वर्ड आहे इलेक्ट्रो आणि दुसरा वर्ड जो आहे तो आपण घेऊया स्टॅटिक. मग यापैकी हा इलेक्ट्रो आणि स्टॅटिक हे दोघे जण मिळून जे आहे बनणार आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक. मग यापैकी स्टॅटिकचा मिनिंग तर सर्वांना ऑलरेडी माहिती आहे. स्टॅटिक म्हणजे आहेत ऍट रेस्ट. एखादा ऑब्जेक्ट जर ऍट रेस्ट जर असेल तर त्याला आपण तो स्टॅटिक आहे असं आपण बोलू शकतो. देन इलेक्ट्रोचा काय मिनिंग आहे, इलेक्ट्रोने स्टार्ट होणारे आपल्याकडे सायन्समध्ये मल्टिपल वर्ड्स आहेत. त्यापैकी सर्वात नंबर 1 आधी आपल्याला आठवतो दॅट इज द इलेक्ट्रॉन. मग तो इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रो हे सेम आहेत का, तर आन्सर आहे येस. तर आपला हा इलेक्ट्रो जो आहे याचा मिनिंग आहे इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज. मग आपल्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये स्टडी कशाचा करतो आपण, आपल्याकडे असलेले इलेक्ट्रिक चार्ज हे जर ऍट रेस्ट जर असतील तर अशा सर्वांचा स्टडी केला जातो आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक जी आहे आपली फिजिक्सची एक ब्रांच आहे ज्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत अबाउट द इलेक्ट्रिक चार्जेस विच आर ऍट द रेस्ट. मग कोणताही इलेक्ट्रिक चार्ज जर ऍट रेस्ट जर असेल मग आता त्यामध्ये किती फिनोमिना किती कन्सेप्ट प्रोड्यूस होणार आहेत याचा डिटेलमध्ये डिस्कशन जे आहे ते आपण करणार आहोत. सो आपण कन्सिडर करूया नाव इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, तर त्याचं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉन, त्यानंतर आहे प्रोटॉन अँड सो ऑन. असे पार्टिकल्स, स्मॉल पार्टिकल ज्यांना काहीतरी चार्ज आहे त्या सर्वांना बोलणार आहोत आपण इलेक्ट्रिक चार्ज. आणि हे जर ऍट रेस्ट जर असतील तर अशा फिजिक्सच्या ब्रांचला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक. मग ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण 11th स्टँडर्डलाही इलेक्ट्रोस्टॅटिकचा स्टडी केला होता आणि आता 12th स्टँडर्डला सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिकचा स्टडी करणार आहोत. मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहेत किंवा सिमिलॅरिटीज काय आहेत, सिमिलॅरिटीज तर ऑफकोर्स दोन्हीकडेही आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेसच आणि ते ऍट रेस्टच आहेत. मग दोघांमध्ये डिफरन्सेस काय आहेत, तर आपण 11th स्टँडर्डला आपल्याला हे जे इलेक्ट्रिक चार्जेस जे बघायचे होते ते साईज मध्ये पॉइंट चार्जेस असायला हवे किंवा ते पॉइंट चार्जेसचा आपण स्टडी केला. आणि 12th स्टँडर्डला जे आहे आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट साईज अँड शेप. आपण बोलूया डिफरंट साईज आणि शेप्सचे जर आता आपल्याकडे इलेक्ट्रिक चार्जेस जर असतील तर त्यांचा स्टडी करणार आहोत आपण 12th स्टँडर्ड मध्ये. मग आपल्याकडे जर एखादा इलेक्ट्रिक चार्ज आणि तो पॉइंट असेल जस्ट लाईक द इलेक्ट्रॉन और द प्रोटॉन, यांचा स्टडी करण्यासाठी आपण 11th स्टँडर्डला ऑलरेडी बघितला होता कुलम्स लॉ. आणि हा कुलम्स लॉच्या हेल्पने आपण आपल्याकडे असलेला इलेक्ट्रिक चार्ज जर पॉइंट चार्ज जर असेल तर त्याचा सर्व स्टडी आपण ऑलरेडी डिटेलमध्ये केलेला आहे. नाव आता जर आपल्याकडे
इन्स्टेड ऑफ पॉइंट चार्ज आता जर आपल्याकडे ऑब्जेक्ट्स असतील, चार्ज बॉडीज असतील आणि त्यामध्येही ते डिफरंट डिफरंट साईज आणि शेप्सचे असतील, म्हणजे आपल्याकडे एखादी कंडक्टिंग वायर असेल किंवा स्पियर असेल किंवा आपल्या बोर्ड सारखी प्लेन शीट जर असेल, आता जर त्यांना आपण इलेक्ट्रिक चार्जेस जर दिले, यांचा स्टडी करणार आहोत आपण 12th स्टँडर्डला, ज्यामध्ये आपण ऑब्जेक्ट्स किंवा इलेक्ट्रिक चार्जेस ऑफ डिफरंट साईज आणि शेपचा स्टडी करणार आहोत. आणि यासाठी आपण आणखी नव्याने एक लॉचा स्टडी करणार आहोत, जो असणार आहे आपल्याकडे गॉस थेरम, किंवा याला आपण गॉस लॉ असं बोललं तरीही चालेल. मग आपण डायरेक्टली 12th स्टँडर्डच्या टॉपिकला जम्प करण्याआधी एकदा क्विकली आपण बघूया की हा कुलम्स लॉ जो आहे हा एक्झॅक्टली आपल्याला काय सांगतो आहे, आणि देन याच्या हेल्पने आपण काही एक दोन बेसिक टर्म जे आहेत आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधल्या त्या आपण डिफाईन करूया. सो आपल्याकडे पॉइंट चार्जेस जे आहे, आपण कुलम्स लॉ मध्ये 11th स्टँडर्डला असं स्टडी केलं की जर आपल्याकडे हे दोन चार्जेस असतील Q1 आणि Q2, पॉइंट चार्जेस आहेत ऑफकोर्स, आणि यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स आपण जर स्मॉल r जर कन्सिडर जर केलं, आता इट डझंट मॅटर की हे दोन्ही चार्जेस जे आहेत हे इंडिव्हिज्युअली पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तर हे दोन चार्जेस जे असतील एकमेकांबरोबर काहीतरी इंटरॅक्शन करतील. जर दोन्हीही लाईक चार्जेस असतील, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, तर त्यांच्यामध्ये रिपल्शन असेल. आणि जर अनलाईक चार्जेस जर असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर त्यांच्यामध्ये असणार आहे अट्रॅक्टिव्ह रिएक्शन. मग ही अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह इंटरॅक्शन, त्यासाठी आपण कुलम्स लॉ जो बघितला होता तो आपल्याला सांगतो की ह्या दोन्हीही चार्जेस मध्ये असलेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असेल, यासाठी आपण फॉर्म्युला बघितला होता, इज 1/4 epsilon naught Q1 Q2 upon R square. या ठिकाणी 1/4 epsilon naught जो आहे हा आहे आपला कॉन्स्टंट, Q1 Q2 आहे या दोन्हीही इंडिव्हिज्युअल चार्जेसचा मॅग्निट्यूड, आणि R जो आहे ह्या दोन्ही चार्जेस मध्ये असलेला डिस्टन्स आहे. तर इथे आपल्याकडे हा आहे कुलम्स लॉ, आणि हा जो फोर्स जो आहे इथे यालाही आपण कुलम्स फोर्स असं बोलू शकतो. देन ह्या कुलम्स फोर्सच्या हेल्पने आपण आणखी एक स्टेप पुढे जाऊन काही नवीन क्वांटिटी ज्या आहेत ह्या आपण डिफाईन केलेल्या. त्यापैकी एक इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये, ज्याला आपण डिफाईन करणार आहोत ऍज द इलेक्ट्रिक फील्ड. मग आता हा एक्झॅक्टली इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आहे, आपल्या सायन्समध्ये किंवा मेजरली 11th-12th मध्ये आपण 3 टाईपच्या फील्डचा स्टडी करत असतो. एक असतो ग्रॅव्हिटेशनल फील्ड, दुसरा आहे मॅग्नेटिक फील्ड, आणि तिसरा आहे इलेक्ट्रिक फील्ड. त्यापैकी कोणताही ऑब्जेक्ट ज्याला काहीतरी मास आहे किंवा जे सर्व स्टार्स, प्लॅनेट्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत, या सर्वांभोवती ऑटोमॅटिकली असते ग्रॅव्हिटेशनल फील्ड. असाच जर आपल्याकडे एखादा मॅग्नेट असेल किंवा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल तर त्याभोवती असेल मॅग्नेटिक फील्ड. आणि सिमिलरली जर आपल्याकडे एखादा इलेक्ट्रिक चार्ज जर असेल तर त्या इलेक्ट्रिक चार्ज होती वन्स अगेन ऑटोमॅटिकली असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड. मग आपण इथे हा जो पॉइंट चार्ज जो कन्सिडर जो केला होता, आपण नव्याने चार्ज कन्सिडर करूया की आपल्याकडे एक पॉइंट चार्ज आहे Q, आणि ह्या Q चार्जच्या भोवती 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये असा काही एक रिजन असणार आहे. त्या रिजन मध्ये जर आपण दुसरा एखादा चार्ज जर घेऊन जर आलो तर हे दोन्हीही चार्जेस एकमेकांबरोबर काहीतरी इंटरॅक्शन जी आहे ही इंटरॅक्शन करतील. मग अशा केसमध्ये इथे ही जी फील्ड जी आहे, इथे हे जे रिजन जे आहे त्या रिजन मध्येच 2 चार्जेस इंटरॅक्ट होऊ शकतात, त्याला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रिक फील्ड. आता इथे असलेली इलेक्ट्रिक फील्ड जी आहे याला रिप्रेझेंट करण्यासाठी इन मॅग्निट्यूड आणि इन डायरेक्शन आपण एक नवीन क्वांटिटी डिफाईन करणार आहोत, ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्डच बोलणार आहोत, किंवा त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं बोललं तरीही चालेल. त्या इलेक्ट्रिक फील्डचा सर्वात बेसिक फॉर्म्युला जो आहे, इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट द टेस्ट चार्ज. म्हणजे आता आपल्याकडे हा जो कुलम्बचा फोर्सचा फॉर्म्युला आहे याला डिवायडेड बाय आपण जर टेस्ट चार्जने जर केलं तर आपल्याला भेटणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी इक्वेशन. सो जर आपण ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला जर चार्जने डिवाइड जर केलं तर आपल्याला इक्वेशन येणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी as 1/4 epsilon naught Q upon R square. रिमेंबर इथे आपण हा जो चार्ज जो यूज करणार आहोत हा चार्ज असणार आहे
इथे आपण आपल्याकडे जो चार्ज असेल तो चार्ज. सो इथे जर आपण स्मॉल क्यू जर कन्सिडर जर केला असेल, इथे सुद्धा आपल्याकडे वन्स अगेन स्मॉल क्यू चार्ज असणार आहे. सो कोणताही इलेक्ट्रिक चार्ज जर असेल त्याभोवती प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिक फील्ड याला रिप्रेझेंट करण्यासाठी इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा हा बेसिक फॉर्म्युला जो आहे हा आपण यूज करू शकतो. हा सर्व स्टडी जो होता हा होता आपल्या 11 स्टँडर्डचा, की जो आपल्याला कुलम्स लॉच्या हेल्पने एक्स्ट्रीमली इझी होता. आणि बिकॉज आपल्याकडे एक इलेक्ट्रिक चार्ज आणि तोही पॉइंट चार्ज आहे, त्यामुळे त्याचा स्टडी करणं आपल्याला कंपॅरेटिव्हली खूप इझी होता. आता जर आपण 12th स्टँडर्डला आल्यानंतर जर इलेक्ट्रिक चार्जेस ऑफ डिफरंट साइज अँड शेप्सचे जर स्टडी करणार असेल, तर आता त्यांच्या भोवती प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिक फील्ड जी आहे याचा स्टडी थोडाफार डिफिकल्ट होऊन जातो. त्यामुळेच आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे याचं इम्प्रेशन थोडंफार डिफिकल्ट आहे. ते आपण ट्राय करूया की आता कसं इझी होईल. तर हा आहे आपला 11th स्टँडर्डचा इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट. ह्या इक्वेशन्स बरोबरच आणखी सुद्धा खूप इक्वेशन्स आहेत, जसं आपण आजच्या लेक्चरमध्ये यूज करणार आहोत. ते ऑन द स्पॉट जे आहेत मी सर्वांना एक्सप्लेन करेन. सो आणखी टाइम वेस्ट न करता आता आपण इथे 11th स्टँडर्ड नंतर आपण जम्प करूया. आपला जो 12th स्टँडर्डचा पार्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा तो. सो एव्हरीवन आपण लेसन बघतो आहोत आपला 12th स्टँडर्डचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि आपण असं डिस्कस केलंय की ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण स्टडी करणार आहोत. आता आपल्याकडे इन्स्टेड ऑफ पॉइंट चार्ज आपल्याकडे ऑब्जेक्ट्स असणार आहे, आणि हे ऑब्जेक्ट सुद्धा डिफरंट साइज अँड शेप्सचे असतील. मग आता जर आपल्याकडे असलेला एखादा ऑब्जेक्ट आणि त्याला जर आपण एखादा इलेक्ट्रिक चार्ज जर प्रोव्हाइड जर केला, तर आता त्याभोवती प्रोड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे याचा स्टडी करण्यासाठी आपण इथे नव्याने स्टडी करणार आहोत ऍज अ गॉस थेरम. मग जर आपल्याकडे ऑब्जेक्ट जर असतील, इलेक्ट्रिक चार्ज ऑब्जेक्ट जर असतील आणि त्यांच्या इलेक्ट्रिक फील्डचा स्टडी करण्यासाठी आपण कुलम्स लॉ यूज करू शकत नाही का? तर आन्सर आहे नाही. आणि त्याचं रिझन असं आहे की आपला हा जो कुलम्स लॉ जो आहे हा अप्लाय करण्याची कंडिशनच अशी आहे की कुलम्स लॉ अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे जो ऑब्जेक्ट जे आहेत हे सर्व कंपल्सरी पॉइंट ऑब्जेक्ट्सच असायला हवे. इन्स्टेड ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट जर आपल्याकडे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, ज्या बॉडीज आहेत, ते जर पॉइंट्स जर नसतील तर आता आपल्याला कुलम्सचा लॉ यूज करता येणार नाही. त्यासाठी आपण नव्याने हा गॉस थेरम जो आहे हा आपण स्टडी करणार आहोत, जो वन्स अगेन आपण 11th स्टँडर्डलाच डिफाईन केलेला आहे. त्याचे ऍप्लिकेशन आपण 12th स्टँडर्ड पासून स्टार्ट करणार आहोत. सो पुन्हा एकदा बघूयात की हा गॉस थेरम जो आहे हा एक्झॅक्टली काय आहे. तर गॉस थेरम आपल्याला असं सांगतो की आपल्याकडे जो इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे त्या इलेक्ट्रिक फ्लक्सला कॅल्क्युलेट करण्यासाठी गॉस थेरम आपल्याला हा फॉर्म्युला देतो. मग यापैकी हा फाय काय आहे तो आपण डिस्कस करूया. क्यू जो आहे तो चार्ज आहे हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ऍप्सिलॉन नॉट जो आहे तो आहे परमिटिव्हिटी, आणि ती परमिटिव्हिटी जी आहे याबद्दल सुद्धा आपल्याला ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी केलेला आहे. सो हा इलेक्ट्रिक फ्लक्स काय आहे तो एकदा आपण डिस्कस करूया. सो जेव्हा आपल्याकडे 11th स्टँडर्डला असा पॉइंट चार्ज होता, आता त्यामधनं जी इलेक्ट्रिक लाईन्स ज्या ओरिजिनेट होणार आहे, जर तो पॉझिटिव्ह जर असेल त्यामधनं लेट्स से अशा इलेक्ट्रिक लाईन्स ज्या आहेत ह्या आउटवर्ड डायरेक्शनने ओरिजिनेट होतील. आणि जर पॉइंट चार्ज जर असेल तर एका डायरेक्शनला एक सिंगल लाईन असणार आहे. सो याला बोललो होतो आपण इलेक्ट्रिक लाईन. पण त्याऐवजी जर आता माझ्याकडे एखादा चार्ज ऑब्जेक्ट जर असेल जो की साईज मध्ये आता खूप मोठा आहे, तर आता या भोवती ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ज्या असणार आहे त्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनने आणि आउटवर्ड डायरेक्शन मध्ये जर जात असतील, आता ह्या नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ज्या आहेत ह्या खूप जास्त आहे. मग इथे प्रोड्यूस होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड जी आहे याचा स्टडी जर करायचा असेल मला, तर तो आपण करणार आहोत ह्या इलेक्ट्रिक लाईन्सच्या हेल्पने. मग ह्या इलेक्ट्रिक लाईन्सच्या हेल्पने आपण डिस्कस करूया की हा इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे हा आता एक्झॅक्टली काय आहे. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे काही इलेक्ट्रिक लाईन्स आहेत. सो आपण कन्सिडर केलं आहे आपल्याकडे ह्या इलेक्ट्रिक लाईन्स आहेत, आणि ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ज्या डायरेक्शनने पास होत आहे त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असा आपण एक एरिया कन्सिडर करणार आहोत. आणि ह्या एरियामधनं आता ह्या किती नंबर ऑफ लाईन्स पास होतात याला बोलणार आहोत आपण
electric flux. So what is electric flux? It is the number of electric lines passing through a given area. आणि यांच्यामध्ये डायरेक्शन जे आहे हे आपण परपेंडिक्युलर डायरेक्शन कन्सिडर करणार आहोत. सो आपण जर कन्सिडर जर केलं की ही एक इलेक्ट्रिक लाईन जाते आहे अशा डायरेक्शनने, त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनने एक गिवन एरिया आहे आणि ह्या एरिया मधनं अशा किती लाईन्स पास होत आहे याला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि गॉस थेरम आपल्याला असं सांगतो की एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स जो असेल इज इक्वल्स टू द टोटल चार्ज अपॉन द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम विच इज फ्लक्स इज इक्वल्स टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. बरं, आता हा जो आहे हा आहे आपला गॉस थेरम. जर याच ठिकाणी हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे, इलेक्ट्रिक फ्लक्सची जर आपण बेसिक डेफिनेशन जर बघितले तर इलेक्ट्रिक फ्लक्सची बेसिक डेफिनेशन काय आहे, तर आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल्स टू इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया. ही आहे आपली इलेक्ट्रिक फ्लक्सची बेसिक डेफिनेशन. यावरून पुन्हा एकदा मी फ्लक्स साठी जर फॉर्म्युला जर सिम्प्लिफाय जर केला तर माझ्याकडे फॉर्म्युला येणार आहे E इंटू एरिया. नाव इथे E जो आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, A जो आहे तो आहे एरिया आणि हा फाय जो आहे दॅट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स. अशीच आपल्याला मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स नावाची कन्सेप्ट आहे. मग या ठिकाणी मी जर इन्स्टेड ऑफ एरिया जो की आपल्याकडे मोठा एरिया आहे त्याऐवजी मी हा जर छोटा एरिया जर कन्सिडर जर केला असेल आणि आता जर माझ्याकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E जर असेल तर आता आपल्याकडे जो इलेक्ट्रिक फ्लक्स जो असेल त्या इलेक्ट्रिक फ्लक्सची ही छोटी व्हॅल्यू असणार आहे. आणि देन टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो आणि देन आपल्याकडे येणार आहे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इन अ गिवन इलेक्ट्रिक फील्ड. मग आपण इलेक्ट्रिक फ्लक्सचा हा एक फॉर्म्युला जो आहे आपल्या गॉस थेरम मध्ये आपण यूज करणार आहोत. सो आपण आपला गॉस थेरमचं जे इक्वेशन जे आहे याला आपण आणखी पुढे सिम्प्लिफाय करूया आणि आता आपण हे इक्वेशन लिहूया. इट इज E टाइम्स द dA. ज्या टर्म्स नको आहेत आपल्याला त्या आता आपण इरेज करूया या ठिकाणी आणि आपलं इक्वेशन जे आहे इक्वेशन आता अशा फॉर्म मध्ये बनणार आहे किंवा यालाच आपण गॉस थेरमचं जे इक्वेशन जे आहे आपण असं बोलू शकतो. याचा स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट तर सर्वजण लर्न करू शकतील, पण इथे यामध्ये असलेल्या ज्या सर्व टर्म्स ज्या आहेत या टर्मचं एक्सप्लेनेशन, या टर्म्स मधला प्रत्येक जी इंडिव्हिज्युअल फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं मिनिंग आणि त्याचा सिग्निफिकन्स समजून घेणं आपल्यासाठी इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याकडे गॉस थेरमचं स्टेटमेंट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू द टोटल चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी किंवा एप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू द इंटिग्रेशन ऑफ E इंटू dA. रिमेंबर इथे A जो आहे हा एरिया आहे. आपण पुढे जाऊन हा एरिया जो आहे या एरियासाठी एक नवीन टर्म यूज करणार आहोत आणि ती टर्म आपण यूज करणार आहोत आपला E रिमेन्स ऍज इट इज. इथे फक्त एरियासाठी जो आपण A यूज करतो आहोत पुढे जाऊन त्या एरियाला आपण S ने रिप्लेस करणार आहोत. S नेच का रिप्लेस करायचं आहे असा त्यासाठी काही स्पेशल मिनिंग नाहीये. आपण जो आहोत फक्त आपल्या कन्व्हिनियन्स साठी इथे S यूज करणार आहोत. S ऐवजी जर आपण एरिया जरी ठेवला तरीही इक्वेशन्स मध्ये काहीही चेंज होणार नाही. आणि ह्या इक्वेशनला पुढे जाऊन आपण आणखी सिम्प्लिफाय करणार आहोत आणि ह्या इक्वेशन्स मध्ये आपण हे क्लोज इंटिग्रेशनचा सिम्बॉल यूज करणार आहोत. नाव आता आपल्याकडे हा गॉस थेरम जो आहे ह्या गॉस थेरम साठी आपल्याकडे एक मॅथमॅटिकल इक्वेशन जे आहे हे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला स्टडी करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ द डिफरंट ऑब्जेक्ट्स ऑन द बेसिस ऑफ गॉस थेरम. सो आपण कोणत्या पॉइंट पर्यंत आलो आहोत आपण एकदा क्विकली रिवाइज करूया. आपण स्टडी करतो आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक विच इज ब्रांच ऑफ द फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस विच आर ऍट द रेस्ट. तो इलेक्ट्रिक चार्ज जर पॉइंट जर असेल तर त्याचा आपण 11th स्टँडर्डला स्टडी केला विथ द हेल्प ऑफ द कुलम्स लॉ. कुलम्स लॉ साठी फोर्सचं इक्वेशन, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं बेसिक इक्वेशन. त्यानंतर जर आता आपल्याकडे इन्स्टेड ऑफ पॉइंट चार्ज आता जर आपल्याकडे ऑब्जेक्ट्स असतील आणि तेही डिफरंट साइज अँड शेप्सचे यासाठी आपण यूज करणार आहोत गॉस थेरम. गॉस थेरम आपल्याला काय सांगतो, इट इज द टोटल फ्लक्स इन अ इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू द टोटल चार्ज
अपॉन द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. जेव्हा आपण इथे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस यूज करतो आहोत, विच मीन्स आपल्याकडे हा जो ऑब्जेक्ट जो आहे याला आपण व्हॅक्युम किंवा एअर मीडियम मध्ये आपण त्याला प्लेस केलेलं आहे. आणि ह्याच इक्वेशनला आपण आणखी पुढे एक्सटेंड करत आपल्याला हे दोन इक्वेशन्स आलेले आहेत. यापैकी आयदर तुम्ही हे इक्वेशन यूज केलं तरी चालेल, हे इक्वेशन जरी यूज केलं तरीही चालेल. आता आपण बघणार आहोत या गॉस थेरमचे ऍप्लिकेशन्स. आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये याचे टोटल 3 ऍप्लिकेशन्स आहेत आणि हे तीनही ऍप्लिकेशन स्टडी करण्याच्या आपण फक्त 3 स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. जसं या आधीच्याही लेसन्स मध्ये मी सांगितलं होतं की कोणतंही डेरिव्हेशन जे आहेत आपण जर फिक्स फॉर्मॅट्स मध्ये जर फिक्स जर केलं तर एकाच त्या फॉर्मॅटमध्ये आपले मल्टिपल डेरिव्हेशन जे आहेत हे सायमल्टेनियसली कव्हर होत असतात. सो आपण बघूयात की ह्या गॉस थेरमचं ऍप्लिकेशन करण्यासाठी आपण ज्या स्टेप्स बघणार आहोत त्या 3 स्टेप आहेत. सो स्टेप नंबर 1 जी आहे यामध्ये आपण यूज करणार आहोत इटसेल्फ द गॉस थेरम. सो फ्लक्स इज इक्वल्स टू Q अपॉन एप्सिलॉन नॉट, याला बोलणार आहोत आपण इक्वेशन नंबर 1. देन स्टेप 2 जी आहे, स्टेप 2 मध्ये आपला हा जो फ्लक्स जो आहे याची आपण डेफिनेशन नुसार फॉर्म्युला यूज करणार आहोत. आयदर हा वाला फॉर्म्युला किंवा हा वाला फॉर्म्युला आपण घेऊया इंटिग्रेशन ऑफ E इंटू ds, याला आपण इक्वेशन नंबर 2 असं बोलणार आहोत. आणि स्टेप नंबर 3 मध्ये आपण इथे असलेलं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे आहे, बिकॉज यांचा लेफ्ट हँड साइड इक्वल आहे तर त्यांचा आपण राईट हँड साइड कम्पेअर करणार आहोत आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी आपल्याला डेरिव्हेशन डिराइव्ह होणार आहे. सो लेट्स फाइंड आउट की आपल्याकडे असलेला हा जो गॉस थेरम जे आहे त्याचे ऍप्लिकेशन्स आपण कसे बघणार आहोत. तर ह्या गॉस थेरमचं पहिलं ऍप्लिकेशन आहे, इट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज कंडक्टिंग स्पियर. चार्ज कंडक्टिंग स्पियर यामध्ये ही इंडिव्हिज्युअल खूप छोटे छोटेसे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे समहाऊ स्टुडंट मिस करून जातात. की रिमेंबर आपल्याकडे एक स्पियर आहे. सो आपण ड्रॉ करूया, आपल्याकडे एक स्पियर आहे. या स्पियरच्या डायमेन्शन्स आपण आधी एक्सप्लेन करूया. सो आपण कन्सिडर करणार आहोत अ स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल आर. सो आपण कन्सिडर करूया कॅपिटल आर काय आहे, इज अ रेडियस ऑफ आवर स्पियर. आपण एक स्पियर कन्सिडर केला आहे आणि ह्या स्पियरची रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर केली. आता हा स्पियर कसा आहे, कंडक्टिंग स्पियर आहे. म्हणजे काय की हा स्पियर ज्या मटेरियल पासून बनलेला आहे तर तो बनलेला आहे कंडक्टिंग मटेरियलचा. बेसिकली तो आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कंडक्टर आहे. आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर्स असतात त्यापैकी आपण इथे जो स्पियर यूज केला आहे तो आहे कंडक्टरचा. देन त्यानंतर पुढे आहे चार्ज कंडक्टर स्पियर. सो आता आपल्याकडे असलेला हा जो कंडक्टर जो आहे याला आपण काहीतरी चार्ज देऊया. फॉर एक्झाम्पल आपण याला जो आहे आपण पॉझिटिव्ह चार्ज देऊया आपल्या स्पियरला. सो आता तो बनलेला आहे अ चार्ज कंडक्टिंग स्पियर. आता बिकॉज तो पॉझिटिव्हली चार्ज आहे त्यामुळे त्याच्या सराउंडिंग भोवती एक इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे प्रोड्यूस होणार आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हा जो इलेक्ट्रिक फील्ड जो प्रोड्यूस झाला आहे या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपल्या स्पियरच्या सेंटर पासून आपण कन्सिडर करूया हा जो आर वाला पॉइंट जो आहे किंवा सरफेस वाला. रिमेंबर बिकॉज तो कंडक्टिंग स्पियर आहे, बिकॉज कंडक्टरचा आहे तर ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ज्या असतात या कंडक्टर्सला पेनेट्रेट करू शकणार नाही. याचा मिनिंग असा आहे की इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर जी आहे याची व्हॅल्यू असणार आहे 0. सो आपण बघतो आहोत आपला गॉस थेरमचं पहिलं ऍप्लिकेशन विच इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज कंडक्टिंग हॉलो स्पियर ऑर स्पेरिकल शेल. हॉलो स्पियर आणि आपल्याकडे असलेली स्पेरिकल शेल जी आहे दोघांचे मिनिंग आर वन अँड द सेम. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की आपल्याकडे हे जे स्पेरिकल शेल किंवा हा हॉलो स्पियर जो आहे हा कंडक्टिंग मटेरियलचा बनलेला आहे, विच मीन्स तो कंडक्टर आहे बेसिकली. आणि त्याला आपण काहीतरी चार्ज जो आहे हा ऑलरेडी चार्ज दिलेला आहे. सो आपण कन्सिडर करूया आपला गॉस थेरमच्या ऍप्लिकेशन साठी आपण ड्रॉ केलेला आहे एक स्पेरिकल शेल और हॉलो स्पियर
नाव याला आपण देणार आहोत एक चार्ज. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे हा जो स्पियर जो आहे याला दिलेला आहे आपण हा पॉझिटिव्ह चार्ज. बिकॉज हा कंडक्टिंग आहे त्यामुळे आपण दिलेला चार्ज जो आहे हा त्याच्या एंटायर सरफेस वरती इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. याचं डिस्ट्रीब्युशन जे असणार आहे हे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असणार आहे. नाव आता बिकॉज हा चार्ज जो आहे हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे प्रोड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड जे असेल हे असणार आहे आउटवर्ड डायरेक्शनने किंवा अवे फ्रॉम द कंडक्टर. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे एक चार्ज कंडक्टिंग स्पियर आहे ज्याची रेडियसची व्हॅल्यू जी आहे आपण शो केलेली आहे कॅपिटल आर ने. नाव जसं मी आधी मल्टिपल डेरिव्हेशन्स मध्ये सांगितलं आहे की कोणत्याही डेरिव्हेशनचा पहिला पॉइंट जो आपण स्टार्ट करणार आहोत तो करणार आहोत त्याच्या आपल्या डायग्रामच्या एक्सप्लेनेशनने. सो पहिला पॉइंट लिहिणार आहोत आपण कन्सिडर. सो आपण काय कन्सिडर केलं आहे जो आपला क्वेश्चन आहे तेच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो आपण कन्सिडर करणार आहोत कन्सिडर अ चार्ज कंडक्टिंग हॉलो स्पियर ऑर अ शेल ऑफ रेडियस कॅपिटल आर. हा असणार आहे आपला पहिला पॉइंट. कन्सिडर अ चार्ज कंडक्टिंग hollow sphere of radius capital R as shown in the diagram. हा असणार आहे आपला पहिला पॉइंट. देन सेकंड पॉइंट मध्ये आता आपण कन्सिडर करणार आहोत की आपण आपल्याकडे असलेला हा जो स्पेरिकल शेल जो आहे याला काहीतरी चार्ज देणार आहोत. आपण बोलणार आहोत लेट Q is the charge. Let Q is the charge on the sphere. नाव ह्या चार्ज मुळे काय होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड around a charge sphere at a distance small r is given by. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पेरिकल शेल. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे हा जो पर्टिक्युलर स्पियर जो आहे याच्या सेंटर पासून आपल्याला ह्या r इतक्या डिस्टन्स वरती कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे याची व्हॅल्यू. बिकॉज हा पॉझिटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं डायरेक्शन हे आउटवर्ड असणार आहे. आणि बिकॉज आपण हे गॉस थेरमचं ऍप्लिकेशन बघतो आहोत या ऍप्लिकेशन साठी आपण इमॅजिन करणार आहोत एक गॉशियन स्पियर. सो आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे हा असा एक गॉशियन स्पियर आहे ज्याची रेडियस आता आपण स्मॉलर कन्सिडर करणार आहोत. सो आपला नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे नंबर 4 यासाठी आपण बोलणार आहोत लेट अ गॉशियन स्पियर. रिमेंबर आपला डायग्रामचा जसा शेप आहे तसाच आपल्याला गॉशियन सरफेस कन्सिडर करावा लागेल. सो आता जर आपल्याकडे स्पियर आहे आपण गॉशियन स्पियर कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट ऍप्लिकेशन मध्ये आपल्याकडे सिलेंडर असणार आहे तर आपण गॉशियन सिलेंडर कन्सिडर करणार आहोत अँड सो ऑन. लेट अ गॉशियन स्पियर ऑफ रेडियस स्मॉल r हे आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ डिस्टन्स स्मॉल r. यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत आपला नेक्स्ट पॉइंट. यामध्ये आपण घेणार आहोत लेट अ स्मॉल सरफेस एरिया ds बार. आपण ds बार इथे असा एक छोटासा सरफेस एरिया कन्सिडर करणार आहोत. आणि रिमेंबर जनरली एरिया जो असतो ही स्केलर क्वांटिटी आहे बट याला आपण इथे एरिया वेक्टर कन्सिडर करणार आहोत त्यामुळे त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असेल की जे वन्स अगेन इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे हे सुद्धा आपण इथे मेन्शन करूया. सो लेट अ स्मॉल एरिया ds बार इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. यावरून आपल्याला असं समजतंय की जर ds आणि e ह्या दोघांचं डायरेक्शन जर सेम जर असेल तर त्यांच्यामध्ये जो अँगल जो असणार आहे त्या अँगलची व्हॅल्यू असणार आहे 0 जे आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये कन्सिडर करणार आहोत. सो इथून पुढे जे आहे आपल्या ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत डायग्रामचं एक्सप्लेनेशन जे आहे हे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या डेरिव्हेशनला.
आणि जसं आपण डिस्कस केलं आहे की आपण डेरिव्हेशन जे आहेत हे ह्या 3 स्टेप्स मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. पहिल्या स्टेप मध्ये आपण एक इक्वेशन नंबर 1 डिराइव्ह करणार आहोत बाय युजिंग द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. सेकंड मध्ये बाय युजिंग द गॉस थेरम. आणि थर्ड स्टेप मध्ये कम्पेअर आपण इक्वेशन 1 आणि 2 करणार आहोत. लेट्स सी आपले डेरिव्हेशन जे आहे हे कसं सिम्प्लिफाय होईल. सो आपण इथे यूज करूया आपली पहिली स्टेप आणि आपला जो डेरिव्हेशनचा नेक्स्ट पॉइंट जो होता विच इज नंबर 6 आपण यूज करणार आहोत. सो आपला डेरिव्हेशनचा 6 नंबरचा पॉइंट आहे. आपण लिहिणार आहोत बाय डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स. काय आहे डेफिनेशन इलेक्ट्रिक फ्लक्सची? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू टोटल चार्ज अपॉन द एप्सिलॉन नॉट, किंवा यालाच आपण गॉस थेरम असं बोललो तरीही चालेल. दोघांचा मिनिंग आर वन अँड द सेम. सो आपल्याकडे एक आहे बाय डेफिनेशन ऑफ द फ्लक्स क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट, याला बोलूयात इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बोलणार आहोत बाय गॉस थेरम. गॉस थेरम जो आहे तो आपल्याला सांगणार आहे फ्लक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ईडीएस. नाव ई जो आहे याला आपण आपल्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार आहोत आणि इंटिग्रेशन मध्ये बाकी राहणार आहे डीएस बार. त्याही आधी जर आपण ह्या इक्वेशनला थोडंफार जर आणखी सिम्प्लिफाय जर केलं तर इथे आपण असं लिहू शकतो की आपला हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे ही आहे स्केलर क्वांटिटी. सो ह्या दोन वेक्टर क्वांटिटी मध्ये इथे येणार आहे डॉट प्रोडक्ट. आणि जर याची ओनली मी मॅग्निट्यूड जर लिहिली तर आपल्याकडे इक्वेशन येणार आहे ई डीएस टाइम्स द कॉस थिटा. आणि जसं आपण लास्ट स्लाइड मध्ये इथे डिस्कस केलं की त्यांच्यामध्ये अँगल जो येणार आहे बिकॉज ते सेम डायरेक्शन मध्ये आहे तिथे त्यांच्यामध्ये अँगल येणार आहे 0 आणि कॉस थिटा विच इज कॉस 0 ची व्हॅल्यू बनणार आहे 1. आणि आपलं इथे इक्वेशन जे वाक्य राहणार आहे विच इज इंटिग्रेशन ऑफ ई डीएस, फक्त एवढीच टर्म बाकी राहणार आहे. आणि आपल्या डेरिव्हेशन मधला हा कॉस थिटा त्याची व्हॅल्यू जी आहे ही झालेली आहे 1. आपण आपलं डेरिव्हेशन जे आहे पुढे कंटिन्यू करूया. सो आपल्याकडे हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे यासाठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे आणि यामध्ये बाकी राहिला आहे ओनली डीएस बार, किंवा ओनली आता त्याचा इथे आपण ऑलरेडी त्याची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केली आहे तर आपण हा वेक्टर रिप्रेझेंट नाही केला तरीही चालणार आहे. नाव आपण आपल्या डायग्रामकडे रिटर्न येऊया. डायग्राम मध्ये असं दिसतं आहे की हा डीएस जो आहे हा आहे छोटासा एरिया. रिमेंबर याला आपण स्मॉल एरिया कन्सिडर केलंय. नाव याचं जर आपण इंटिग्रेशन जर घेतलं तर ऍक्च्युअली आपल्याला हा एंटायर एरिया जो आहे याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार आहे विच इज द सरफेस एरिया ऑफ आवर स्पियर ऑर द शेल. जसा बेसिक फॉर्म्युला आपल्याला आपल्या जिओमेट्री वरनं माहिती आहे विच इज द 4πr². आणि आपलं हे आहे इक्वेशन नंबर 2. सो जसं आपण डिस्कस केलं आहे 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि देन नेक्स्ट केस मध्ये आपण ह्या दोन्ही इक्वेशनला कम्पेअर करणार आहोत. सो आपण लिहिणार आहोत कम्पेअरिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. आपल्याला काय इक्वेशन येईल आधी आपण हे इक्वेशन लिहा. सो वी हॅव ई 4πr² इज इक्वल्स टू ही साइड येणार आहे आपल्याकडे इज क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. आणि इथे ई साठी जर मी फॉर्म्युला डिराइव्ह जर केला मला इक्वेशन येणार आहे इज 1/4πε0 क्यू अपॉन r². हे असेल आपल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी बेसिक इक्वेशन. नाव हे इक्वेशन आपण ह्या स्टेप पर्यंत सॉल्व्ह जर केलं तरीही चालेल. याला आपल्याला आणखी जर सॉल्व्ह करायचं असेल आणखी पुढे एका स्टेप मध्ये तर आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि ह्या इक्वेशन मध्ये आपण यूज करणार आहोत आणखी एक छोटीशी टर्म ज्यामध्ये आपण यूज करणार आहोत सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. आता हा सरफेस चार्ज डेन्सिटी काय असतो? इट इज द चार्ज पर युनिट एरिया. नाव चार्ज जो आहे याला आपण ऍज इट इज पुट करूया इज क्यू अपॉन हा एरिया जो आहे एरियाची व्हॅल्यू पुट करणार आहोत. सो रिमेंबर आपल्याकडे हा जो ओरिजिनल हॉलो स्पियर जो आहे ज्याची रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर केली आहे. जर याचा जर मी सरफेस एरिया जर कॅल्क्युलेट जर केला तो वन्स अगेन येणार आहे 4πr². तर ही जर व्हॅल्यू आपण इथे पुट जर केली वी हॅव 4π दिस टाइम इट इज कॅपिटल r². आणि इथे आपला हा जो चार्ज जो आहे याला आपण रिप्लेस करू शकतो 4πr² जर इकडे जर शिफ्ट झाला
आपल्याला 4 साठी इक्वेशन येईल ते आपण लिहूया. सो वी हॅव E इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, डिनॉमिनेटरचा स्मॉल r स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज, आणि आपला न्यूमरेटरची जी टर्म जी आहे त्या न्यूमरेटरच्या टर्मला जो की चार्ज आहे त्याला रिप्लेस करणार आहोत आपण सिग्मा इंटू 4 पाय r स्क्वेअर. सो दिस इज सिग्मा 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर. सो 4 पाय इथे कॅन्सल होतील आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी आपल्याकडे इक्वेशन येणार आहे. इट इज सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट r स्क्वेअर, आणि हे असेल आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी आणखी एक फॉर्म्युला. यामध्ये सिग्मा जो आहे इज द सरफेस चार्ज डेन्सिटी विच इज द चार्ज पर युनिट सरफेस एरिया. एप्सिलॉन नॉट इज द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. कॅपिटल R जो आहे इज द रेडियस ऑफ द स्पियर, अँड स्मॉल r जो आहे इज द रेडियस ऑफ द गॉशियन स्पियर. आणि अशा वे मध्ये आपण फक्त 3 स्टेप्स यूज करून डिराइव्ह केलेलं आहे आपलं इक्वेशन, विच इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज कंडक्टिंग हॉलो स्पियर और अ स्पेरिकल शेल. हे आहे आपलं पहिलं इक्वेशन, पहिलं डेरिव्हेशन. नाव गॉस थेरमचं जे आपलं नेक्स्ट ऍप्लिकेशन जे आहे, या नेक्स्ट ऍप्लिकेशन नंबर 2 जो आहे ते आपण सॉल्व्ह करूया. आणि आपलं सेकंड ऍप्लिकेशन जे आहे, वन्स अगेन आपण कॅल्क्युलेट करतो आहोत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कोणामुळे आहे ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी? ड्यू टू अ सिलेंडर. आयदर आपल्याकडे सिलेंडर असेल किंवा एक वायर असणार आहे, आणि ह्या सिलेंडर किंवा वायरची लेंथ जी आहे ही आपण काइंड ऑफ इन्फानाइट लेंथ कन्सिडर करणार आहोत. वन्स अगेन हे सिलेंडर आणि वायर जे आहे हे वन्स अगेन कंडक्टिंग मटेरियल्सचेच आपण यूज करणार आहोत, आणि वन्स अगेन त्यांना काहीतरी आपण चार्ज प्रोव्हाइड करणार आहोत की जो काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रोड्यूस करणार आहे. सो जसा आपला फिक्स पॅटर्न आहे, टिपिकल फॉर्मॅट, आपण आधी डायग्राम पासून स्टार्ट करूया. सो आपण ड्रॉ करणार आहोत. आधी आपल्याकडे एक असा सिलेंडर आहे, आणि आपण कन्सिडर करूया ह्या सिलेंडर पासून त्याची ही जी रेडियसची व्हॅल्यू आहे ऍज ऑलवेज आपण कन्सिडर करूया कॅपिटल R. सो ह्या पॉइंट मध्ये आपण काय कन्सिडर केलं आहे, आपल्या डेरिव्हेशनचा पहिला पॉइंट. वन्स अगेन टिपिकल फॉर्मॅट मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत कन्सिडर पासून. सो वी हॅव कन्सिडर. काय कन्सिडर करायचं आहे, क्वेश्चन मध्ये गिवन आहे, कन्सिडर अ सिलेंडर or a wire conducting charge wire of radius capital R as shown in the figure. बिकॉज मी आधी मल्टिपल डेरिव्हेशन्स मध्ये डायग्रामचं एक्सप्लेनेशन एक्झॅक्टली कसं द्यायचं आहे हे एक्सप्लेन केलं आहे. त्यासाठी किती मिनिमम पॉइंट असावे अँड ऑल, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पॉइंट्सला मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. सो आपण प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये तोच पार्ट रिपीट करणार नाही आहोत, सो दॅट आपला टाइम जो आहे हा सेव्ह होईल. सो इथे डायग्रामचं एक्सप्लेनेशन जे आहे आपण लेट्स से 1, 2, 3, 4, 5 पॉइंट्स मध्ये कव्हर करूया आणि आपण आणखी पुढे जाऊया. सो आपल्याकडे असलेला हा जो सिलेंडर जो आहे त्याला वन्स अगेन आपण देणार आहोत पॉझिटिव्ह चार्ज. ह्या पॉझिटिव्ह चार्ज मुळे काय होणार आहे, बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह चार्ज आपल्याकडे असलेल्या ह्या सिलेंडर भोवती एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची आहे. आपला हा जो पर्टिक्युलर सिलेंडर जो आहे ह्या सिलेंडरच्या सेंटर पासून स्मॉल r इतक्या डिस्टन्स वरती कॅल्क्युलेट करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड. सो जशी आपली प्रोसिजर आहे गॉस थेरम मध्ये, जसा आपला इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टचा शेप असेल तसाच आपण गॉशियन सरफेस कन्सिडर करणार आहोत. नाउ बिकॉज इथे वायर असेल किंवा सिलेंडर असेल त्याच्याच शेप नुसार आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत एक गॉशियन सिलेंडर. आणि हा गॉशियन सिलेंडर जो आहे याची रेडियस आपण स्मॉल r कन्सिडर करणार आहोत. नाव आता ह्या गॉशियन सिलेंडर वरती प्रोड्यूस झालेला जो काही पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड असेल याचा वन्स अगेन ह्या पॉइंटला मी एक छोटासा ds बार एरिया कन्सिडर करणार आहे. आणि ह्या पर्टिक्युलर पॉइंटला मला कॅल्क्युलेट करायची आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. वन्स अगेन ह्या दोन्ही वेक्टर मध्ये अँगल असणार आहे 0 डिग्री. वन्स अगेन इथे कॉस थिटाची व्हॅल्यू जी बनणार आहे ही बनणार आहे 1, जसं आपण प्रिव्हियस डेरिव्हेशन मध्ये डिस्कस केलं. नाव हे डेरिव्हेशन वन्स अगेन आपण सॉल्व्ह करणार आहोत 3 स्टेप्स मध्ये. नंबर 1, पहिली स्टेप जी आहे, स्टेप नंबर 1 आपण
जो आपला डेरिव्हेशनचा नेक्स्ट पॉइंट असेल तो पॉइंट तुम्ही लिहू शकता. आपण पहिला पॉइंट स्टार्ट करूया. बाय डेफिनेशन किंवा इथे बाय गॉस थेरम कोणतीही स्टेप 1 आणि 2 यूज केला तरीही चालेल. बाय डेफिनेशन वी हॅव इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू द टोटल चार्ज पर युनिट एप्सिलॉन नॉट. हा ऍक्च्युअली गॉस थेरम आहे, तर आपल्या पॅटर्न मध्ये आपण डेफिनेशन बोलूया, नो प्रॉब्लेम. सो आता या इक्वेशन मध्ये याला ऍज इट इज इक्वेशन नंबर 1 बोलून, जसं आपण प्रिव्हियस डेरिव्हेशन मध्ये लास्टला त्याला एका डेन्सिटीने आपण रिप्लेस केलं होतं, तसंही पुन्हा एकदा आपण लास्टला करूया. देन सेकंड स्टेप मध्ये आपण लिहिणार आहोत बाय युझिंग गॉस थेरम. गॉस थेरम आपल्याला सांगणार आहे फ्लक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार, ज्याला सिम्प्लिफाय होऊन पुन्हा एकदा कॉस थीटाची व्हॅल्यू 1 झालेली आहे आपल्याला माहिती आहे. सो हे जे दोन एरो जे आहे वेक्टरचे ते आपण नाही लिहिणार. सो वी हॅव फ्लक्स इज इक्वल्स टू ई, पुन्हा एकदा इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे, बाकी राहिला आहे ओनली इंटिग्रेशन ऑफ डीएस. नाव ह्या सुद्धा स्टेप मध्ये वन्स अगेन आपण इथे डीएस ची व्हॅल्यू पुट करणार आहोत. नाव रिमेंबर आपल्याकडे आहे सिलेंडर, आणि कोणत्याही सिलेंडरचा जो सरफेस एरिया जो लिहिणार असतो तो असतो त्या सिलेंडरचा सर्कम्फरन्स मल्टिप्लाइड बाय द लेंथ. सो याचा सर्कम्फरन्स आपण यूज करणार आहोत 2πr, आणि त्याची लेंथ आपण यूज करणार आहोत फॉर आवर डेरिव्हेशन इज स्मॉल एल, आणि यालाच बोलणार आहोत आपण इक्वेशन नंबर 2. नाव आपल्या नेक्स्ट स्टेप मध्ये आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे आहे यांना आपण कम्पेअर करणार आहोत, आणि लेट्स सी आपलं डेरिव्हेशन पुढे कसं सिम्प्लिफाय होईल. सो आपण लिहूया इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन्सला कम्पेअर करून आपली एक साइड आली होती, इट इज ई टाइम्स द 2πr टाइम्स द एल विच इज इक्वल्स टू, आपल्याकडे नेक्स्ट टर्म आहे इज क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. इथे मला कॅल्क्युलेट करायचे आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी फॉर्म्युला. सो माझ्याकडे डेरिव्हेशन येणार आहे. नाव दिस इज 1 अपॉन 2π एप्सिलॉन नॉट, इथे बाकी राहणार आहे क्यू अपॉन आर टाइम्स द एल. बट ह्या डेरिव्हेशन मध्ये प्रॉब्लेम आहे या इंडिव्हिज्युअल फॉर्म्युल्यामध्ये. तो प्रॉब्लेम असा आहे की आपण इथे हा जो सिलेंडर किंवा वायर जी कन्सिडर केली आहे, आपल्याला कन्सिडर करायची आहे ऑफ इन्फानाइट लेंथ. मग जर वायरची लेंथ जर इन्फानाइट जर असेल तर आपल्या डेरिव्हेशन मध्ये हे दोन प्रॉब्लेम्स येतील. नंबर 1, त्याचा टोटल चार्ज आपण कधीही कॅल्क्युलेट करू शकणार नाही आहोत, बिकॉज त्याची लेंथ इन्फानाइट आहे, आणि त्याची लेंथ जर आपण डेरिव्हेशन मध्ये इन्फानाइट जर पुट जर केली, एंटायर डेरिव्हेशनचा मिनिंग जो आहे हा कम्प्लिटली डिफरंट होईल. यासाठी बिकॉज आपल्याकडे असलेला जी वायर जी आहे त्या वायरसाठी आपण एक लिनियर चार्ज डेन्सिटी यूज करणार आहोत, ज्याचा सर्वात बेसिक फॉर्म्युला जो आहे इज द चार्ज पर युनिट लेंथ. मग आपण कन्सिडर करूया चार्ज जो आहे आपण क्यू यूज करूया, आणि लेंथ जी आहे लेंथसाठी मी जर एल जर यूज जर केलं, मग ह्या इक्वेशन मध्ये हा क्यू अपॉन एल जो आहे याला रिप्लेस करू शकतो मी लॅम्डा ह्या सिम्बॉलने, विच इज लिनियर चार्ज डेन्सिटी, आणि आपलं हे सेम डेरिव्हेशन जे आहे हे डिराईव्ह होणार आहे फायनली E इज इक्वल्स टू वी हॅव 1 अपॉन 2π एप्सिलॉन नॉट, आणि क्यू अपॉन एल ला रिप्लेस करूयात आपण लॅम्डाने, आणि डिनॉमिनेटरला बाकी राहिला आहे रेडियस किंवा असा पॉइंट की ज्या पॉइंटला आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू. सो वी हॅव द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी due to a cylinder or a wire of conducting and the charge material. This is derivation number 2 of our Gauss theorem. Now, Gauss theorem चा आपल्याला डिराइव्ह करायचं आहे थर्ड डेरिव्हेशन. लेट्स सी थर्ड डेरिव्हेशन काय आहे. सो जसं आपण डिसाइड केलं आहे, आपण 11th स्टँडर्डला कुलम्स लॉच्या हेल्पने इलेक्ट्रिक फील्डचा स्टडी केला. 12th स्टँडर्डला गॉस थेरमच्या हेल्पने स्टडी करणार आहोत, बिकॉज कुलम्सच्या लॉला काही लिमिटेशन्स आहेत. देन गॉस थेरमचे आपण 3 ऍप्लिकेशन्स बघत होतो, त्यापैकी चार्ज कंडक्टिंग हॉलोस्फियर और शेलचं डेरिव्हेशन कम्प्लीट झालं. त्यानंतर आपण सिलेंडर किंवा वायर साठी ही डेरिव्हेशन कम्प्लीट झालं आहे. नाव आता आपण डिराइव्ह करणार आहोत फॉर इन्फानाइटली लॉंग प्लेन शीट. वन्स अगेन आपल्याकडे जी प्लेन शीट जी असणार आहे त्याचाही एरिया काइंड ऑफ आपण इन्फानाइट कन्सिडर करणार आहोत, सो दॅट
त्यापेक्षा कितीही कमी जरी असेल तरीही आपल्याला आपलं डेरिव्हेशन जे आहे हे ऑलवेज सिम्प्लिफाय करता येईल. वन्स अगेन ह्या सेम 3 स्टेप आहे. बाय डेफिनेशन और गॉस थेरम बोलूया त्याला. दिस इज द बाय डेफिनेशन. अँड स्टेप नंबर 3 मध्ये आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 जे आहे यांना कम्पेअर करणार आहोत. लेट्स सी आपलं थर्ड डेरिव्हेशन मध्ये आता आपलं इक्वेशन कसं सिम्प्लिफाय होईल. सो ऍप्लिकेशन ऑफ द गॉस थेरम नंबर 3 आपण कॅल्क्युलेट करतो आहोत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कोणामुळे? ड्यू टू इन्फिनाइटली लॉंग चार्ज कंडक्टिंग प्लेन शीट. आपल्याकडे एक चार्ज प्लेन शीट असणार आहे आणि आता त्यामुळे प्रोड्यूस होणारं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करूया. सो आपण कन्सिडर करणार आहोत ऍज ऑलवेज आपल्याकडे एक इन्फिनाइटली लॉंग चार्ज कंडक्टिंग आपण प्लेन शीट कन्सिडर केलेली आहे. याचा एरिया जो आहे किंवा याचा साइज अँड शेप एक्झॅक्टली असाच असायला हवा, नॉट नेसेसरी. तुम्ही रॅन्डम शेप मध्येही ड्रॉ करू शकता. आपण कन्सिडर करणार आहोत की आपल्याकडे ही जी पर्टिक्युलर प्लेन शीट जी आहे त्याचा हा छोटासा आपण एरिया कन्सिडर करूया. आपण कन्सिडर करूया आपल्याकडे असा एक पर्टिक्युलर छोटासा एरिया आपण कन्सिडर करूया विच इज द ds बार ऑन द बोथ द साइड. ds बार आपल्याकडे ही चार्ज कंडक्टिंग प्लेन शीट जी आहे वन्स अगेन याला आपण प्रोव्हाइड करणार आहोत एक पॉझिटिव्ह चार्ज, ज्यामुळे काय होणार आहे वन्स अगेन या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी प्रोड्यूस होईल ही असणार आहे आउटवर्ड डायरेक्शनने. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेम आउटवर्ड डायरेक्शनने, इथे सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटवर्ड डायरेक्शनने, दोघांसाठी ही सेम सेम डायरेक्शन. वन्स अगेन थिटा जो आहे 0 होणार आहे ऑन बोथ द साइड्स. वन्स अगेन कॉस थिटाची व्हॅल्यू 1 होणार आहे ऑन आयदर साइड. मला कॅल्क्युलेट करायचे आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई एका पर्टिक्युलर पॉइंटला. नाउ लेट्स सी पुन्हा एकदा ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन आणि त्यातले काही इनिशियल पॉइंट्स कंप्लीट करून आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या फेवरेट 3 टिपिकल स्टेप मध्ये. नंबर 1 दिस टाइम आपण प्रॉपर फॉर्मॅट मध्ये जाऊया. सो पहिल्या स्टेप मध्ये आपण लिहूया वी हॅव बाय गॉस थेरम. गॉस थेरमने आपल्याला काय सांगितलं आहे इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू टोटल चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट. याला बोलूयात इक्वेशन नंबर 1. इथे सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे जर ही इन्फिनाइटली प्लेन शीट जर असेल वन्स अगेन त्याचा टोटल चार्ज मी कॅल्क्युलेट करू शकणार नाहीये. सो यासाठी वन्स अगेन इथे जे आहे आपण यूज करणार आहोत सिग्मा विच इज द सरफेस चार्ज डेन्सिटी पहिल्या डेरिव्हेशन वरनं, ज्याचा बेसिक फॉर्म्युला असणार आहे इज द चार्ज पर युनिट एरिया. मग जर इथे मी चार्ज साठी जर व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट जर केली तर मला इक्वेशन येणार आहे सिग्मा टाइम्स द एरिया. ही व्हॅल्यू मी यूज करणार आहे आपल्या पहिल्या स्टेप मध्ये. सो वी हॅव फ्लक्स इज इक्वल्स टू इट इज सिग्मा एरिया अपॉन एप्सिलॉन नॉट आणि दिस टाइम याला आपण बोलूया लेट्स से इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी आपण ओनली गॉस थेरमचं ऍप्लिकेशन केलं आहे. नाव आपण यूज करणार आहोत आपली सेकंड स्टेप जी आहे बाय डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स. We have electric flux is equals to integration of EDS. Once again ह्या दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट आहे आपल्याला माहिती आहे आणि याची मॅग्निट्यूड EDS cos थिटा, पुन्हा एकदा cos थिटा जो आहे याची व्हॅल्यू 1 झालेली आहे. सो फ्लक्स साठी जे इक्वेशन बाकी आहे इंटिग्रेशन ऑफ EDS हे इक्वेशन बाकी आहे. वन्स अगेन यामध्ये आपण थोडंफार मॉडिफिकेशन करणार आहोत की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला बाहेर घेऊया आणि इंटिग्रेशन ऑफ डीएस बाकी राहिला. नाव आता इंटिग्रेशन ऑफ डीएस जो आहे याची प्रॉपर व्हॅल्यू पुट करण्याऐवजी आपण एरिया असंच पुट करणार आहोत त्याला. सो वी हॅव फ्लक्स इज इक्वल्स टू ई टाइम्स द एरिया. नाव लेट्स डिस्कस की पहिल्या दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये आपण एरियाच्या व्हॅल्यूज पुट केलेल्या. सो आपल्याकडे हे पहिलं डेरिव्हेशन आहे आणि इथे आपण इंटिग्रेशन ऑफ डीएस जो आहे त्याऐवजी यूज केला होता 4πr². त्याचं रिझन की आपल्याकडे चार्ज कंडक्टिंग स्पियर होता, आपल्याकडे शेप फिक्स होता, देअरफॉर त्याचा एरिया आपल्याला माहिती होता.
देन सेकंड केस मध्ये आपण सिलेंडर यूज केला होता. सिलेंडरचाही सरफेस एरिया आपण पुट केला बिकॉज आपल्याला तो माहिती आहे. बट थर्ड डेरिवेशन जे आहे आपलं, यामध्ये आपण यूज करतो आहोत एक इरेग्युलर रॅन्डम शेपची एक प्लेन शीट आहे, ज्याची एरियाची व्हॅल्यू कितीही असू शकते. सो आपण इन्स्टेड पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण यूज करणार आहोत सिम्पली एरिया ए. आणि आता पुन्हा एकदा, आता आपल्याकडे ही जी प्लेन शीट जी आहे, जसं आपण दोन्ही ठिकाणी रिप्रेझेंट केलं आहे की याच्या दोन्ही साइडला इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ही आउटवर्ड डायरेक्शनने प्रोड्यूस होणार आहे. त्यामुळे इथे हा जो एरिया कन्सिडर करणार आहोत आपण, हा 2 टाइम्स द एरिया आपण कन्सिडर करणार आहोत. मग आपण प्रिव्हियस दोन डेरिवेशन मध्ये 2 टाइम्स एरिया का कन्सिडर केला नाही, आपण ते एकदा डिस्कस करूया. सो आपण स्टार्ट करूयात आपल्या चार्ज कंडक्टिंग स्पियर पासून. नाव रिझन इथे आपल्याकडे हा कंडक्टिंग स्पियर आहे आणि आपल्याला या इलेक्ट्रिक फील्डची प्रॉपर्टी माहिती आहे की ह्या इलेक्ट्रिक फील्ड ज्या आहेत, या जे कंडक्टिंग मटेरियल्स असतात यांना पेनेट्रेट करून जाऊ शकत नाही. विच मीन्स जरी आपल्याकडे हॉलो स्पियर किंवा शेल असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही ओनली या कंडक्टिंग स्पियरच्या आउटवर्ड डायरेक्शनने आहे, विच इज ओनली ऑन वन साइड. त्यामुळे इनसाइडचा एरिया आपण कन्सिडर केलेला नाही. अँड सेम एक्सप्लेनेशन गोज विथ आवर इन्फिनाइटली लॉंग चार्ज कंडक्टिंग वायर. पुन्हा एकदा त्याच्या आउटवर्ड एकाच डायरेक्शनने त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणार आहे. बट फॉर इन्फिनाइटली लॉंग प्लेन शीट त्याच्या दोन्ही साइडला इलेक्ट्रिक फील्ड आहे. सो आपण आपल्या डेरिवेशन मध्ये जो एरिया जो यूज करणार आहोत, हा 2 टाइम्स एरिया कन्सिडर करणार आहोत. सो आपली थर्ड स्टेप जी आहे आपण पुढे कंटिन्यू करूया. ऍज ऑलवेज आपण कम्पेअर करणार आहोत इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 3. या केसमध्ये आपलं इक्वेशन नंबर 2 जे आहे, याला आपण असं लिहिलं होतं सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट. सो आपण इथे लिहूया, वी हॅव सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट. आणि एक इक्वेशन आहे आपल्याकडे 2 टाइम्स द ई ए, 2 टाइम्स ई इंटू ए. जसं आपल्या डेरिवेशनच्या इक्वल टूच्या दोन्ही साइडला एरिया आहे हा कॅन्सल होईल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी फॉर्म्युला वाक्य राहणार आहे इज सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट अँड दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फिनाइटली लॉंग चार्ज प्लेन शीट आहे आपल्याकडे. ठीक आहे. सो जसं आपण डिस्कस केलं होतं की आपल्या पहिल्या पार्ट मध्ये आपण 3 ऍप्लिकेशन बघणार होतो गॉस थेरमचे, जे आपण इथे कम्प्लीट केलेले आहे. या सर्व स्लाइड्स आहेत इथे, तुम्ही त्या स्लाइड्स चे स्क्रीनशॉट घेऊ शकता फॉर तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी, किंवा व्हिडिओ ऑलवेज राहणारच आहे. सो तुमच्याकडे वन्स अगेन ह्या सर्व कॉपीज ज्या आहेत राहणार आहेत. या व्यतिरिक्त ह्या 3 डेरिवेशन्स मध्ये कोणालाही कोणत्याही टाईपचा डाऊट असेल, तो कितीही स्मॉल असेल कोणत्याही इंडिव्हिज्युअल स्टेप मध्ये, तरीही तुम्ही तो विचारू शकता आपल्या कमेंट सेक्शन मध्ये. सो आजच्या आपल्या ह्या पहिल्या सेशन मध्ये आपण 3 डेरिवेशन्स कंप्लीट केले आहे अलॉंग विथ द इलेक्ट्रोस्टॅटिकच्या बेस मध्ये. रिमेनिंग डेरिवेशन जे आहेत हे आपण घेऊन येणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.